करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलं. आपण या विश्वामध्ये, या आयुष्यामध्ये, या पृथ्वी लोकावर जन्म घेऊन आपलं कसं होईल, पुढे काय होईल याची आपण संपूर्णपणे चिंता करत असतो. समर्थ म्हणाले, जे जास्त चिंता करतात ते बघा प्रत्यक्षपणे त्याचं एक उत्तमाचं भाग समर्थांनी दाखवलं. बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्तिमार्ग, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण स्वारी आणि उद्धव यांचा अंतिम संवाद काय झाला. आपल्या देहाचा आणि संपूर्णपणे अंतरीचा अंतरात्मा यांचा संवाद कसा आहे ते समर्थांनी दाखवलं. उद्धव लहानपणापासूनच सारथीच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांबरोबरच राहिले, पण त्यांनी श्रीकृष्णाजवळ कधीही कोणती इच्छा बोलून दाखवली नाही आणि कधीच कोणते वरदानही मागितले नव्हते. आपण जर असतो तर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझी ही मागणी आहे, परंतु आपल्यासोबत कोण आहे. जेव्हा श्रीकृष्ण त्यांचा अवतार काळ पूर्ण करून जाण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी उद्धवला त्यांच्या जवळ बोलावले आणि म्हणाले, उद्धवा, माझ्या या अवतार काळामध्ये अनेक लोकांनी माझ्याकडून वरदान प्राप्त केले, पण तू कधीही काही मागितले नाही. मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तुझे भले करून मला सुद्धा संतुष्टी मिळेल. उद्धवने यानंतर सुद्धा स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. त्यांना तर फक्त त्यांच्या मनातील शंकाचे समाधान करायचे होते, जे त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णांचं ज्ञान त्यांच्या कर्तृत्व पाहून नक्की आले होते. उद्धवने भगवान श्रीकृष्णांना विचारले, भगवंत, महाभारतातील घटनाक्रमामधील काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाहीत. तुमचे उपदेश वेगळे होते आणि व्यक्तिगत आयुष्य काही वेगळं दिसत होतं. तुम्ही यांचं कारण सांगून माझ्या मनातील शंकाचे समाधान कराल का. भगवान श्रीकृष्ण उद्धवला म्हणाले, मी कुरुक्षेत्रातील युद्धक्षेत्रामध्ये अर्जुनाला जे काही सांगितलं ते भगवद्गीता होती. आज तुला माझ्याकडून जे समजून घ्यायचे आहे आणि त्याचे उत्तर मी जे तुला देणार आहे ते उद्धवगीतेच्या रूपामध्ये ओळखले जाईल. त्यामुळे मी तुला ही संधी दिली आहे. तू संकोच न करता विचार कर. उद्धवने विचारायला सुरुवात केली, हे कृष्णराया, हे कृष्णस्वारी, सगळ्यात आधी मला हे सांगा की खरा मित्र कोण असतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, खरा मित्र तो असतो जो गरज पडल्यानंतर मित्राची न मदत मागता. तेव्हा उद्धव म्हणाला, श्रीकृष्ण, तुम्ही पांडवाचे प्रिय मित्र होते. पांडवांनी नेहमी तुमच्यावर भरोसा ठेवला. श्रीकृष्ण, तुम्ही खूप महान ज्ञानी आहात. तुम्ही भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ संपूर्णपणे जाणत आहात. पण तुम्ही खऱ्या मित्राची जी परिभाषा दिली आहे, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही त्या परिभाषानुसार तुमचे काम केले नाही. तुम्ही धर्मराज युधिष्ठिरला सारीपाट खेळण्यापासून का थांबवले नाही. चला ठीक आहे, तुम्ही त्यांना का थांबवलं नाही, पण तुम्ही भाग्यसुद्धा धर्मराज युधिष्ठिराच्या बाजूने का वळवले नाही. तुमची इच्छा असती ते युधिष्ठिर जिंकले असते. तुम्ही कमीत कमी त्यांना धन, राज्य आणि कमीत कमी त्यांना स्वतःला हरल्यानंतर
थांबू शकत होते. त्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या भावांना मदत करायला सुरुवात केली तेव्हा तर तुम्ही सभाकक्षामध्ये पोहोचू शकत होते. तुम्ही ते सुद्धा केले नाही. त्यानंतर जेव्हा दुर्योधनाने पांडवांना नेहमी चांगले नशीब असणारे म्हणून द्रौपदीला प्रेरित केले आणि जिंकल्यानंतर हरलेले राज्य आणि सगळे परत देण्याची लालच दाखवली. कमीत कमी तेव्हा तरी तुम्ही हस्तक्षेप करू शकत होते. याउलट तुम्ही तेव्हा हस्तक्षेप केला जेव्हा द्रौपदी जवळजवळ तिचे शील गमावणार होती. तेव्हा तुम्ही द्रौपदीला वस्त्र देऊन द्रौपदीचे शील वाचवण्याचा दावा केला. पण तुम्ही असा दावा कसा करू शकता? द्रौपदीला एक माणूस फरफटत सभेमध्ये घेऊन येतो. मग एका महिलेचे शील कसे वाचवले? जर तुम्ही संकटाच्या वेळी आपल्या लोकांची मदत नाही केली तर तुम्हाला बांधव कसे म्हटले जाऊ शकते? तुम्हीच सांगा. तुम्ही संकटाच्या वेळी मदत केली नाही तर त्याचा काय फायदा? हे प्रश्न विचारता उद्धवचा गळा भरून आला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे एकट्या उद्धवचे प्रश्न नाहीत. महाभारत वाचताना प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न उभा होतो. जसे काही आपल्या मनातील प्रश्न उद्धवने भगवान श्रीकृष्णांना विचारले आहेत. भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, प्रिय उद्धवा, हा सृष्टीचा नियम आहे की विवेक असलेला माणूसच जिंकतो. त्यावेळी दुर्योधन जवळ विवेक होताच. धर्मराज युधिष्ठिर जवळ नव्हता. याच कारणामुळे धर्मराज हारले. उद्धवला हैराण झालेले पाहून श्रीकृष्ण पुढे म्हणाले, दुर्योधनाजवळ सारीपाट खेळण्यासाठी पैसा आणि धन तर खूप होते, पण त्याला खेळ खेळणं येत नव्हतं. त्यामुळे त्याने या खेळासाठी त्याचा मामा शकुनीचा उपयोग करून घेतला. हाच विवेक होता. धर्मराजसुद्धा याप्रमाणे विचार करू शकत होते आणि दुर्योधनाला म्हणू शकत होते की त्यांच्याकडून मी खेळेल. थोडं विचार कर, जर शकुनी आणि मी खेळलो असतो तर कोण जिंकलं असतं? फाशांचे अंक त्याच्यानुसार आले की माझ्यानुसार? ही गोष्ट सोडून दे. युधिष्ठिरेने मला खेळामध्ये सामील करून घेतले नाही. या गोष्टींसाठी त्यांना माफ केले जाऊ शकते, पण त्यांनी विवेकशून्यतेमुळे आणखी एक मोठी चूक केली. त्यांनी मला प्रार्थना केली की मी तोपर्यंत सभाकक्षामध्ये येऊ नये जोपर्यंत मला बोलावले जात नाही. कारण ते त्यांच्या दुर्भाग्यामुळे खेळ माझ्यापासून लपवून खेळण्याची त्यांची इच्छाच होती. त्यांना असं वाटत नव्हतं की मला माहीत व्हावं. ते सारीपाट खेळत नव्हते. या प्रकारे त्यांनी मला त्यांच्या प्रार्थनांनी बांधून ठेवले होते. मला सभाकक्षामध्ये येण्याची परवानगी नव्हती. त्यानंतरसुद्धा मी कक्षाबाहेर उभा राहून वाट पाहत होतो की कधी मला बोलावलं जाईल. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सगळे मला विसरले. फक्त स्वतःचं भाग्य आणि दुर्योधनाला दोष देत राहिलो. दुर्योधनाच्या आदेशानंतर जेव्हा दुशासन द्रौपदीला केस पकडून फरफटत सभाकक्षामध्ये घेऊन आला, द्रौपदी तिच्या ताकदीनुसार लढत राहिली. तेव्हासुद्धा तिने मला हाक मारली नाही. तिची बुद्धी तेव्हा जागृत झाली जेव्हा दुशासन तिला त्रास देऊ लागला. तेव्हा तिने माझ्या नावाचा जप सुरू केला. तेव्हा मला द्रौपदीच्या रक्षणाची संधी मिळाली. जशी मला हाक मारली गेली, मी लगेच तिथे पोहोचलो. आता अशा परिस्थितीमध्ये माझी चूक काय आहे हे तू मला सांग. उद्धव म्हणाला, कान्हा, तुमचं स्पष्टीकरण नक्कीच प्रभावशाली आहे, पण माझं मनाचं पूर्ण समाधान झालं नाही.
मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारू शकतो का? भगवान श्रीकृष्णांच्या अनुमतीमुळे उद्धवने विचारले. याचा अर्थ असा झाला की तुम्ही तेव्हाच येणार जेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल. संकटामध्ये सापडलेल्या भक्ताला मदत करण्यासाठी तुम्ही स्वतः येणार नाही का? भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे उद्धवा, या सृष्टीमध्ये प्रत्येकाचं आयुष्य त्याच्या स्वतःच्या कर्मावर आधारित आहे. ना ते मी चालवतो ना त्याचे मागे हस्तक्षेप. मी फक्त एक साक्षीदार आहे. मी नेहमी तुमच्या जवळ राहून जे होत आहे ते पाहत राहतो. हाच देवाचा धर्म आहे. मग उद्धव म्हणाले, खूप चांगले. श्रीकृष्ण म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही आमच्याजवळ राहून आमच्या सगळ्या दुष्कर्माचे निरीक्षण करत राहणार आणि पापावर पाप करत राहणार आणि तुम्ही साक्षीदार बनून पाहत राहणार. तुम्हाला काय वाटतं, आम्ही चुका करत राहावं, पाप करत राहावं आणि त्याचे फळ भोगत राहावं? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धव, तू शब्दांचा खोल अर्थ समजून घे. जेव्हा तू समजून घेऊन अनुभव करशील तेव्हा मी तुझ्याबरोबर साक्षीदाराच्या रूपाने नेहमी तुझ्याजवळ असेल. तेव्हा तू काहीही चुकीचे करू शकशील का? तू नक्कीच काहीही वाईट करू शकणार नाहीस. जेव्हा तू हे विसरतोस आणि असं समजायला लागतोस की मला फसवून तू काहीही करू शकतोस, तेव्हा तू अडचणींमध्ये सापडतोस. धर्मराज युधिष्ठिरांचे अज्ञान हे होते. त्याला असे वाटले की तो माझ्याशिवाय सारीपाट खेळू शकेल. जर त्याने हे समजून घेतले असते की मी प्रत्येकाबरोबर साक्षीदाराच्या रूपामध्ये उपस्थित आहे, तर खेळाचे रूप दुसरेच काहीतरी असते. भगवान श्रीकृष्णांचं बोलणं ऐकून उद्धव मंत्रमुग्ध झाला आणि म्हणाला, हे प्रभू, किती खोल दर्शन आहे आणि किती महान सत्य आहे. प्रार्थना आणि पूजेने ईश्वराला आपल्या मदतीसाठी बोलवणं हीच तर आपली भावना आहे. पण जसे आपण हा विश्वास करू लागतो की ईश्वराशिवाय एक पानसुद्धा हलू शकत नाही, तेव्हा आपल्याला साक्षीदाराच्या रूपामध्ये त्यांच्या उपस्थितीची जाणीव होऊ लागते. गडबड तेव्हाच होते जेव्हा आपण हे विसरून दुनियादारी करण्यामागे बुडून जातो. म्हणून समर्थ म्हणाले, देशाने माझ्यासाठी काय केलंय, देश माझ्यासाठी काय करत आहे, त्यापेक्षा हा देह देशासाठी काय करेल आणि देशासाठी काय करणार आहे हे महत्त्वाचं, हे जाणून घेतलं पाहिजे. यासाठी समर्थ म्हणाले, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्व मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.